आता ना आपण मार्केटमध्ये जातो तर जास्त करून हिरव्यागार भाज्या, लाल गाजर, वाटाणा ह्याचेच ढीग सगळीकडे दिसतात आणि ते बघून पण खूप छान वाटतं. आणि तसंच मग आता हिवाळा म्हटल्यावर सगळ्या भाज्या असतात, म्हणून मी पण इथे काही ना काहीतरी आता रोज बनवतच असते. तर आज मी ना पनीर आणि मेथी बारीक चिरून ना पराठे बनवले होते. वाटाणा छान सोलून घेतला, एवढे दिवस सोलायला हात लागत नव्हता आणि आज पूर्ण घरदार बसून तो सोलला. आणि बघा इथे समर्थला अंघोळ पण लगेच घालून आणली, त्याला रेडी केलं. आणि हे जे मांजर आहे ना, आम्ही 4-5 महिन्यापूर्वी ऑनलाईन मागवलं होतं समर्थसाठी. सेम टू सेम खऱ्या मांजरासारखं दिसतं, कारण ना आम्ही ऑनलाईन मागवलं होतं आणि त्या दिवशी ना आम्ही घरी नव्हतो आणि आम्ही दुपारचं खोललं वगैरे होतं त्याला आणि असंच ठेवलं होतं. आणि संध्याकाळी विदूचे पप्पा आले आणि त्यांना खरंच वाटलं की खरंच मांजर येऊन कुठलं तरी बसलं आहे घरी. त्यानंतर दिवसभराची कामं बाकीची होतीच, आराम पण झाला. संध्याकाळी परत एकदा मटर पनीर बनवायला घेतलं होतं, कारण लास्ट टाईम ज्या फ्रेंडकडे गेली होती ना तिच्या घरी घेऊन गेली होती आणि तिच्या मुलींना खूप जास्त आवडलं ते. मग ती बोलत होती की याची रेसिपी शेअर कर. म्हटलं माझ्या चॅनलवर ऑलरेडी त्याची रेसिपी आहे आणि एक पार्सल द्यायला त्यांना मला जायचं होतं. तर म्हटलं चला आता घरी बनवणार आहे ना, त्यांच्यासाठी पण थोडं मुलींसाठी घेऊन जाऊया म्हणून आम्ही निघालो. विदूची आता एक्झाम्स चालू आहेत, त्याच्यामुळे ना ती तर आमच्यासोबत आता येऊ नाही शकत, कारण ना नेक्स्ट मंथ बोर्ड एक्झाम आहेत तिच्या, त्यामुळे आता जास्त करून तिला अभ्यासामध्येच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर इथे बघा ह्या म्हणजे कामावर मी येऊन पोचली. जिथे मी पहिला होती तिथेच आली होती, पण आतलं वगैरे तुम्हाला काही दाखवू शकत नाही मी, कारण प्रत्येक ठिकाणी हे सगळं दाखवू नाही शकत आपण. त्यानंतर माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी ना मेथी डिंकाचे लाडू असतात ते पण घेऊन आली होती. त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि तिथे बाजूलाच मनीष मार्केट आहे तिथे आलो. तिथे थोडंसं मला ना जीन्स वगैरे घ्यायची होती, ते घेतलं. पाणीपुरी खाल्लं आणि माझं बाळ ना तिकडे बलून वगैरे, आता बाकीची बाळं मला मी बघते ना तर खूप रडतात, पण ह्याला अजिबातच फरक नाही पडत, बघतो आणि गप्प बसतो. त्यानंतर आज आम्ही दोघं मागे बसलोय म्हटल्यावर आमच्या दोघांचे नखरे थोडेसे चालू होते. नंतर घरी आलो आणि बाकीचं स्वयंपाक करून गेली होती, चपाती गरम गरम केल्या आणि आधी ह्या लोकांना खायला दिल्या. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.